आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या दिवशी वरळीतून शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। सध्या आपण वरळीमध्ये आहोत। आपण बघू शकता की इकडे शोभायात्रेमध्ये आंधळी सर्व मुलं ही इकडे उपस्थित झाली आहेत। एक आनंदाचा उत्साह त्यांच्यामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आज या थीमनी शोभायात्रेमध्ये ही सर्व मुलं सहभागी झाली आहेत। त्यांच्या हातामध्ये फलक आहे, साहित्याचा हा खजिना मराठी वाचून जाणून घ्या ना, अशा आशयाचे आपण फलक बघू शकता। सध्या आपल्याबरोबर ही सर्व आंधळी मुलं आहेत आणि आपण आता त्यांच्याबरोबर बातचीत करून जाणूया। दादा, तुझं नाव काय आणि कुठून आलायस? मी रमेश अनमुलवार, प्रॉपर गडचिरोलीचा आहे आणि इथे हॉस्टेलला असतो, NSD अंध उद्योगगृह वरळी इथे। आज आपला हिंदूंचा सण आहे, आज गुढीपाडवा आहे, तर काय आनंद आहे तुमच्या सर्वांमध्ये? मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून हे चॅनल पाहत असलेल्या सर्वांना चैत्रीय गुढीपाडवा अर्थात हिंदू मराठी नववर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। खूप आनंद वाटतोय की हा सण आम्हाला मराठी भाषेला दर्जा मिळाल्यानंतर आम्ही हा सण साजरा करतोय आणि हा नेहमीच करत असतो। आम्हा सर्वांना खूप आनंद आहे। तुमच्या सगळ्यांमध्ये ऊर्जा दिसते, काय भावना नक्की तुम्हाला? आज तुम्ही म्हणजे दिसत नाही तुम्हाला, तरी देखील तुम्ही आज इकडे सहभागी झालाय, याच्याकडे कसं बघतो? नाही, ॲक्च्युली हे आम्ही दरवर्षीच करत असतो आणि माझा एक सांगायला आनंद वाटतो की वरळी विभागातील सर्व लोक इथे वावरत असलेली सर्व नागरिक आम्हाला दिसत नसून देखील आम्हाला समाविष्ट करून घेतात। हा एक आनंद आम्हाला खरं म्हटलं तर वेगळाच आहे। दिसत नसेल तरी पण आम्ही आमच्या दृष्टिकोनातून, आमच्याकडे दृष्टी नसेल तरी पण दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आम्ही हा आनंद अनुभवत असतो। तोच आनंद आज देखील अनुभवत आहोत। आपण पाहिलं असेल तर लाभले आम्हाचं भाग्य, बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी। आपण पाहिलं असेल सगळं मराठी भाषेच्या निमित्त आज ही थीम आहे आणि इकडे मोठ्या प्रमाणावरती अंध विद्यार्थी आणि लोक उपस्थित आहेत आणि या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। कॅमेरामन हेमंत कदम सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।